तो विचार करू लागला. वडिलांची आज्ञा पाळणं हा मुलाचा धर्म आहे आणि मातेचं रक्षण करणं हे त्याचं आद्य कर्तव्य आहे. पुत्र जो आहे कधीही स्वतंत्र नसतो. तो नेहमी आपल्या आई वडिलांच्या आज्ञेच्या अधीन असतो. त्याला एक तर आईचं ऐकावं लागते, नाही तर वडिलांचं ऐकावं. त्याच्यामुळे न स्वातंत्र्य स्त्री मरसी तशी श्रुती आहे. तसंच मुलगा सुद्धा आपल्या आई वडिलांच्या कर्तव्यातून कधी पूर्णपणे बाजूला होऊ शकत नाही. तेव्हा मी आता काय करू